कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि ह्या सर्वांसाठी आपल्या धर्म बांधवांमध्ये आनंद द्विगुणित होण्यासाठी इथे पूजन दानाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच निमित्तानं पूजनीय बंदे ज्ञानदर्श तीर्थेरो हेही आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले आहेत। तर या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी उपभोग घेऊन त्याचा लाभ घ्यावा आणि आपण त्रिशरणासह पंचशील ग्रहण केल्यानंतर आपण इथे सत्कार आयोजित केलेला आहे। तर मी आयुष्यमान बाळू पांडुरंग चौदांते, देवीदास निवृत्ती जोंधळे आणि बालाजी पांडुरंग वाघमारे हे पूजनीय पंडितजींना भेटण्याकरता आलेले आहेत। शिवाय ते आपल्या इथले एक मान्यवर आहे, तर मी तिघांनाही आमंत्रित करतो या सर आणि यांचा सत्कार करण्यासाठी आपण पद्मपाणी बुद्धविहार या परिवाराकडून त्यांचा सत्कार इथं आयोजित करत आहोत। तर मी सन्माननीय या विहाराचे अध्यक्ष गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे एम.एस. रोड सर, मी यांनाही विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आपले मान्यवर जे आज आलेले आहेत त्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करावा। स्वागत भगवान गौतम बुद्धांचा, स्वागत भगवान गौतम बुद्धांचा, सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा। तर आपण कार्यक्रमाला आपण म्हटले होते की 4 ठिकाणं मी गेल्यानंतर श्रद्धावान उपासकांना भिक्खू भिक्षुणीसाठी सुगंधीचे ठिकाण आहे, तिथं जाऊन त्याची भेट देऊन पुण्य जरी केलं तर ते लोक दुर्गतीला जाणार नाही, म्हणून सगळे जग तिथे येते। तिथं जास्तीत जास्त खेळ परंपरेचे भिक्षू आणि महायानी पण भिक्षू आहेत, लामा लोक पण आहेत। लामा लोकांमध्ये त्यांच्या परंपरेनं तुम्हाला माहित असलं पाहिजे, जगाच्या सगळ्या गोष्टी जपानमध्ये 18 पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रचार केला जातो। 18 पद्धतीनं म्हणजे 18 पंथ पद्धतीनं, त्या 18 पंथ पद्धतीमध्ये जपानमध्ये एक परंपरा अशी पण आहे की तिथे फक्त विहारात केल्यानंतर अंगावर चिवर टाकलं तर ते भिक्षू आणि चिवर काढले की मग ते कुणाग्रस्ती म्हणजे लग्न बंदित करतात। त्यात एक व्यक्ती नागपूरला आलेले आहेत, संघरत्न मानकी म्हणून त्यांचं नाव आहे। त्याच्यामध्ये तो एक परंपरा आहे, कोरियामध्ये पण आहे। जसं की ख्रिश्चन धर्मामध्ये जेव्हा चर्चमध्ये गेल्यानंतर ते पादरी बनतात, ते टाकून गेल्यानंतर आणि अवसर काळामध्ये ते सामान्य लोकांसारखे पण असतात, अशा पद्धतीचं एक आहे। तर एक लामा होते आणि खूप जगप्रसिद्ध लामा होते, एवढे प्रसिद्ध होते त्यामुळे प्रसिद्ध असल्यामुळे धनसंपदा आणि लामा लोकांकडे खूप आहे। लामाचे खूप आहे धनसंपदा, ते सगळे धमकच्या प्रचारासाठी लावतात, कारण ते जेवढे